आकाशगंगेतील इंद्रप्रभा सरोवर, त्याचा अफाट जलाशय, त्याचा सुंदर निळा रंग, त्यात कमळ फुललेली दिसत. शुभ्र बदके जलक्रीडा लपंडाव खेळत होती. वर पक्ष्यांचे थवे, मोरांचे नयन मनोहर नृत्य चालले होते. सभोवताली हिरवळीवर कामधेनू परत होत्या. कितीतरी पर्या उतरल्या. त्यांनी जलाशयात प्रवेश केला. त्या जलक्रीडा करण्यात मग्न झाल्या. स्वच्छ पाण्याच्या लहरी किनाऱ्याकडे धावत होत्या. कितीतरी वेळ त्या जलक्रीडा करीत होत्या. त्याचे त्यांना भान नव्हते. सूर्याचे कोवळे ऊन पसरले होते. त्यांनी क्षणात आकाशात भराऱ्या मारल्या व आपापल्या घरी परतल्या. चंद्र आकाशात प्रकाश देत प्रवास करीत होता. तारका लुकलुकत पश्चिमेकडे निघाल्या. मित्रांनो, तुली कांबळे लिखित जळ या कथा संग्रहातून पर्यांचे राज्य ही कथा आपण वाचतो आहोत आणि इथपर्यंत मागील भागात आपण वाचन केलेले आहे. आता सुरू करूया पुढील भागाचे वाचन. स्वर्गातील इंद्रसदन रेस्टॉरंटची भव्य इमारत रंगीत लादी आरशाप्रमाणे चमकत होती. सुंदर फर्निचर, लखलखणाऱ्या विजेचा निळसर शांत प्रकाश, निळा सूट, पांढरा शुभ्र शर्ट, कोट, टाय, शानदार बूट, भरपूर उंच सुदृढ शरीर, भुरे लांब लचक केस, भरदार सिंहाप्रमाणे छाती, चेहऱ्यावर किंचित उग्र भाव, लांब मिशा, टोकदार नाक, तेजस्वी डोळे, असा रविराज चहा घेऊन पेपर पाहण्यात मग्न होता. एवढ्यात वेटरने बिल आणून त्याच्या टेबलावर ठेवले. रविराजने बिल स्वीकारले. क्षणभर थांबून खिशातील 50 स्वर्ण मोहरा हॉटेल मालकास देत रवी म्हणाला, चायचे रेट चीनी के भाव बढ़ गए साहब. हॉटेल मालिक बोलला. अच्छा. रवी कारकडे निघाला. आपल्या कारमध्ये बसून त्याने किल्ली फिरवली. क्षणात कार निघून गेली. हवेत धूळ उडतच राहिली. रवी ऑफिसला गेला. सकाळचे 4 वाजले. ऑफिसची वेळ सकाळी ठीक 4 ते 10. भारतीय वेळ सकाळी 6 बरोबर स्वर्गीय वेळ. 1 म्हणजे सकाळी 1 वाजता सूर्योदय व सायंकाळी 12 वाजता सूर्यास्त, अशी ही स्वर्गातली पद्धत. प्रचंड 10 मजली इमारतीमध्ये हे कार्यालय चालतं. कार्यालयात प्रमुख सूत्रधार साक्षात यमराज असून विविध विभागावर वरिष्ठ कनिष्ठ अधिकारी आपापल्या विभागावर काम पाहतात. तिथं थोडाही काम चुकारपणा किंवा चालढकलपणा मुळीच चालत नसे. तेथील शिस्त फार कडक असे. कार्यालयाच्या प्रचंड इमारतीवर बोर्ड स्पष्ट अक्षरात लिहिलेला दिसतो, ऑफिस ऑफ द यमा, जजमेंट, यमपुरी, न्यू स्वर्ग. यमराज ठीक 4ला ऑफिसला येत. त्यांचे आगमन होताच सर्व स्टॉप उभं राहून त्यांचं स्वागत करी. साखळ दंडाने बांधलेला एक मृत माणूस रविराजाच्या समोर सेवकाने उभा केला. कर्माचं फळ त्या मानवास भोगावे लागत असे. त्याची अतिशय दीन अवस्था झाली होती. त्याला पाहून उग्र स्वरात रविराज उद्गारले, कुठला रे तू? बोल मूर्खा. पृथ्वीवर, त्याने उत्तर दिले. कोणत्या देशाचा? अमेरिकेचा. तिथं अन्याय चालतो का? मला माहित नाही. जाती संस्था आहेत का? नाही, फक्त भेद आहेत.
कोणते? गरीब श्रीमंत, काळा गोरा, ते बंधुभावाने वागतात काय? होय. चल बाजू हट मूर्खा, रविराज रागाने म्हणाले. क्षणात सेवकाने त्याला अंधाऱ्या कोठडीत बंद केले. रविराजासमोर दुसरा मृत मानव बंदिस्त अवस्थेत यमसेवकानं हजर केला. कुठला रे तू मूर्खा? चल बोल लवकर, रविराज रागाने उद्गारले. पृथ्वीवरील. तुझा देश कोणता? इंडिया. कोणता गुन्हा केलास? लवकर सांग, रागाने मोठ्याने गर्जना करीत रविराज उद्गारले. तसा गुन्हा केला नाही देवा, भीत दीनपणे तो उद्गारला. खरं सांग, नाही तर अग्निकुंडात सोडील. सांगतो देवा, केविलवाणीपणे तो बोलला. चल बोल, फटका मारीत रविराज उद्गारले. नोंदणी विवाह केला. कोणाबरोबर? सुजाता कुलकर्णी बरोबर प्रेम विवाह केला. फार फार प्रेम होतं आमचं, पण देवाला पाहावलं नाही. मूर्खा, काय केलं? यम महाराजानं हेवा वाटला त्यांना. मृत्यू आला मला. आता तिला किती दुःख झालं असेल. तुम्ही काही करा, पण शिक्षा कमी करा. पाया पडतो, केविलवाणीपणे तो उद्गारला. हा यम महाराजाच्या पाया पड. पृथ्वीवरील लोकास किती वाईट सवय लागली आहे. माझ्याकडून गुन्हा झाला देवा. कोणता? मी अनुसूचित जाती असून आंतरजातीय विवाह नोंदणी केला. मी माझी पायरी सोडली. मी अमक्या जातीचा आहे हे नाही कळलं मला. का समजलं नाही तुला? तिच्यावर माझं प्रेम होतं. प्रेम करणं का पाप आहे, गुन्हा आहे? ठीक, इंद्रदेवाने एक GR काढला आहे, कायदा पास केला आहे स्वर्गातील जातपात निर्मूलनाबाबत. पृथ्वीवरील या गुन्ह्यासाठी स्वतंत्र विभाग उघडला आहे. त्याची अंमलबजावणी योग्य व्हावी म्हणून यमराजांच्या देखरेखीखाली एक फिरते पथक नियुक्त केले. आंतरजातीय विवाह नोंदणी केलेल्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना पारितोषिक दिले. दोघांनाही नोकरी देण्याचा प्रश्न इंद्रदेवांच्या विचाराधीन आहे. रविराजांचे बोलणे ऐकून त्याच्या जीवात जीव आला. किती हायस वाटलं त्याला. तो रविराजांना अत्यंत आदराने म्हणाला, मी देवाची खूप सेवा केली. नाम जप पारायण केले. उपासाची तर गणतीच नाही. देवापुढे प्राण्यांचे बळी दिले. भरपूर पुण्य केले. देवानं प्राण्यांची हत्या करायला का सांगितलं होतं तुला? नाही. मग? आमचे वाडवडील करीत म्हणून आम्हीही केलं. चुकीचं अनुकरण केलंस. तुझ्या पोटासाठी केलंस हे सारं. तुझा तो आहार होता, पण त्याच्या प्राणांची पर्वा केलीस काय? नाही देवा. पंक्ती बसण्यापूर्वी तुम्हाला देवाची आठवण होते. मग नैवेद्य देवाला दाखवता. तो देवाला आवडतो, पण उचलून घेऊन जाता. नैवेद्य बघून त्यात पोट भरतं का? तोंडाला पाणी मात्र सुटते. किती चेष्टा फसवणूक करता तुम्ही देवाची, रविराज रागाने उद्गारले. रविराजचे म्हणणे मृत माणसास सत्य वाटले. पश्चाताप झाला. दिलगिरी व्यक्त केली आणि करुण स्वरात तो उद्गारला, देवा, मी एक लेकरू आहे. तू दयेचा सागर, तारक मारक जळी स्थळी पाषाणी सर्वत्र भरून उरलेला आहे. क्षमा कर. पाया पडण्यासाठी खाली वागतो. वेड्या झालं गेलं विसरून जा. सुजाताविषयी कसं झालं? कशी वाटली? तिच्या सौंदर्यापुढं साऱ्या स्वर्गातील सौंदर्य फिकं पडावं. मोहक कोमल तिचा चेहरा, ऐन तारुण्य, सरळ नाक, सुंदर गोरा रंग, तेजस्वी डोळे, वाऱ्याबरोबर खेळणाऱ्या चुकार केसांच्या बटा, आकर्षक केश रचना, शुभ्र साडी, भरीव वक्ष, आकर्षक कटी. तिला पाहताच मी घायल झालो. तुझ्या कृपेने ती मला मिळाली. अनेक बायका करणं किंवा ठेवणं हे सुद्धा मोठेपणाचं, प्रतिष्ठेचं मानलं जातं. बरोबर आहे देवा.
स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी मानव काय काय करतो लक्षात ठेव. इजिप्तच्या खुफू बादशानं हजारो गुलामांना राबविलं. स्वतःच्या मरण्यापूर्वी डोंगरा एवढं खडगं बांधलं. गुलामांच्या जीवनाचा विचार केला का त्यानं? निग्रो दलितांची तीच स्थिती. जातीच्या नावाखाली कोट्यावधी पीडितांना किती छळतात. त्यांची अन्नदशा केली. वस्त्र, निवारा, इज्जत इब्रत काय दिलं त्यांना? अपमानित जीवन जगणं हाच बंधुभाव? गावकुसाबाहेर बहिष्कार घातला. त्यांचा स्पर्श तरी चालतो काय? अन देवाच्या नावाची बदनामी करतात. जात देवानं निर्माण केली म्हणून. प्रतिष्ठेसाठी हे सारं आहे. रविराज द्वेषाने उद्गारले. मृत मानवानं रविराजाचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. घड्याळात 10चे ठोके वाजले. ऑफिसची वेळ संपली. यम महाराजांच्या सेवकाने मृत मानवास अंधाऱ्या कोठडीत बंद केले. कार्यालय बंद झाले. रविराजाच्या विमानानं आकाशात पऱ्यांच्या जगात उड्डाण केलं. विमानाचा आवाज क्षणाक्षणाला कमी कमी होत गेला. पूर्व क्षितिजाकडे ते दिसेनासे झाले. मित्रांनो, पऱ्यांचे राज्य या कथेचा शेवट इथे होतो आहे. आपण वाचतो आहोत तुली कांबळे लिखित जळ या पुस्तकातील पऱ्यांचे राज्य ही कथा आपण वाचन केली आज. आपणास जर माझी वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.